नमस्कार. मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे आपले कठीणातले कठीण काम अगदी सहज आणि सोपे करेल. तर इथे बघा, आपली जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा क्लेचरबद्दल. आपण स्टेशनरीतून असे क्लेचर विकत आणत असतो आणि जेव्हा हे क्लेचर आपण वापरतो तेव्हा काय होतं की काही दिवसातच याचे जे मागचे स्प्रिंग असते ते ढिले व्हायला लागतात आणि आपले क्लेचर खराब होते. तेव्हा आपल्या घरी असलेलं नेल पॉलिशच्या मदतीने आपण हे स्प्रिंग छान मजबूत बनवू शकतो. नक्की अशा प्रकारची टिप्स तुम्ही ही ट्राय करा. आपल्याला काय करायचं आहे, इथे नेल पॉलिश घ्यायचा आहे आणि जो क्लेचरच्या मागचा स्प्रिंग असतो त्याच्यावर असं त्याला लावायचं आहे. याने काय होईल की जे क्लेचर आहे क्लेचरच्या स्प्रिंगवर या नेल पॉलिशची अशी एक कोटिंग तयार होईल. त्याने काय होईल की इथे पकड धरल्या जाईल आणि या पकडमुळे ह्या क्लेचरचा जो स्प्रिंग आहे तो ढिला पडणार नाही किंवा आपलं क्लेचर खराब होणार नाही. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी उत्साह देत असते. आता इथे आपण दुसरी टिप्स पाहूया. आता हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपली स्किन अशी ड्राय होते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा चम्मचभर आपल्याला इथं साय घ्यायची आहे. सगळ्यात पहिले साय घेतल्यानंतर त्याला असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे. फेटल्यानंतर याच्यामध्ये चम्मचभर आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यानंतर त्याच्यावर थोडी आपल्याला हळद घालायची आहे, तसंच थोडंसं सहज घालायचं आहे. तर इथे बघा, हे जे 3-4 साहित्य बनवून जो आपण आज पॅक बनवणार आहोत तो आपल्या चेहऱ्यासाठी खूप असा उपयुक्त ठरते. तुम्हाला माहीतच आहे बेसन व हळद आपल्या चेहऱ्यासाठी किती अशी गुणकारी आहे. तसंच जी आपल्या दुधावरची साय आहे ती आपले जे स्किन आहे स्किनमधलं जो ड्रायनेसपणा आहे तो दूर करतो व आपली जी स्किन आहे त्याला सतेज बनवते. त्याच्यामुळे हा पॅक नक्की ट्राय करा. हिवाळ्यामध्ये आपण बॉडी लोशन वापरतो तेव्हा बॉडी लोशन न वापरता असा पॅक जर आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा जर लावला तर नक्कीच आपली स्किन ही छान बनेल, मुलायम बनेल. नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही दुसरी टिप्ससुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे बघा छान असा हा पॅक तयार झालेला आहे. आता तुम्ही तो हातावर किंवा चेहऱ्यावर कुठेही स्किनवर लावू शकता आणि आपली जी त्वचा आहे ती खूप अशी चमकवू शकता. नक्की असा पॅक तुम्ही एकदा जरूर करा. इथे बघा जी तिसरी टिप्स आहे ती आहे अशा कपड्यांबद्दल. आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण कपडे जेव्हा धुतो तेव्हा कधी काय होतं की ऊन जास्त पडत नाही आणि ऊन पडत नसल्यामुळे आपले कपडे काही बरोबर सोकत नाही किंवा सोकले तरी थोडासा असा ओलसरपणा याच्यामध्ये राहतो. तेव्हा आपण घरच्या घरी एका चाळणीद्वारे हे कपडे सुकवणार आहोत. ते कसं तर बघूया. इथे आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या गॅसवर आपल्याला एक गंज ठेवून त्याच्यामध्ये एक चाळणी गरम करायला ठेवायची आहे. ही चाळणी आपल्याला 5 ते 10 मिनिट छान अशी गरम होऊ द्यायची आहे. आता इथे बघा, एक लक्षात घ्या की गॅसवर चाळणी गरम असताना त्याच्यावर आपल्याला हा कपडा ठेवायचा नाही. आपल्याला चाळणी ही खाली उतरून घ्यायची आहे आणि या गरम चाळणीमध्ये जो ओलसर कपडा आहे तो अशा प्रकारे आपल्याला शेकून घ्यायचा आहे. याने काय होईल की आपल्या कपड्यामध्ये असलेला ओलसरपणा हा दूर होईल व आपल्या घरी जर कपडे कधी वाढले नाही तर आपल्याला जी समस्या येते ती समस्यासुद्धा दूर होईल. नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही तिसरी टिप्ससुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. ही आहे चाळणीची कपड्यावरती कमाल. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.